माझा एक ट्रकांचा ढाबा होता. रात्री उशिरापर्यंत प्रवासी आणि त्यांच्या गाड्या थांबायच्या. ते जेवण करायचे, पाणी प्यायचे आणि मग पुढच्या प्रवासाला निघून जायचे. एके दिवशी एक तरुण मोटरसायकलवरून आपल्या वृद्ध आईला घेऊन आला आणि तिला ढाब्यावर उतरवून म्हणाला की तो गाडीचा टायर दुरुस्त करून लगेच परत येईल. सकाळपासून रात्र झाली पण तो परत आला नाही. ती वृद्ध बाई सतत रडत होती. आपल्या मुलाच्या वाटेकडे डोळे लावून बसली होती, पण तो आलाच नाही. शेवटी मी तिला माझ्या घरी घेऊन गेलो. माझ्या वडिलांनी तिला पाहताच धावत जाऊन मिठी मारली. हे दृश्य पाहून मी संतापलो आणि त्यांना त्या बाईपासून दूर करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी जे सांगितलं ते ऐकून मी थक्क झालो. आजचा दिवस नेहमीसारखाच होता. सकाळी 9 वाजता मी माझ्या ढाब्याचा दरवाजा उघडला. रात्री थांबलेले प्रवासी आत होते आणि नवीन येणाऱ्यांची रांग बाहेर लागली होती. माझा ढाबा मुख्य रस्त्यालगत होता, त्यामुळे तिथे नेहमीच गर्दी असायची. दरवाजा उघडताच एक गाडी थांबली. त्यातून एक संपूर्ण कुटुंब उतरलं. ते सर्व ढाब्यात आले आणि माझ्या कर्मचाऱ्यांनी त्यांची व्यवस्था केली. आज मी आत जाऊन काउंटरवर बसलो नाही. सकाळपासूनच माझ्या मनात एक विचित्र बेचैनी होती. मी सकाळी खूप रडलो होतो. का रडलो हे मलाच समजले नव्हते. डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते, त्यामुळे माझे मन विचित्र अवस्थेत होते. मी काउंटर एका विश्वासू कर्मचाऱ्याकडे सोपवले आणि बाहेर बसलो. थोड्याच वेळात एक मोटरसायकल माझ्या जवळ येऊन थांबली. एक तरुण होता. त्याच्या मागे त्याची वृद्ध आई बसली होती. तो काही बोलण्याआधीच तिला माझ्या जवळ बसवत म्हणाला की भाऊसाहेब, मी गाडीचा टायर दुरुस्त करून येतो, माझ्या आईला जरा सांभाळा. हे बोलून तो मोटरसायकल स्टार्ट करून दुसऱ्या दिशेने निघून गेला. मी आश्चर्याने त्याच्या टायरकडे पाहिले. टायरला हवा कमी असल्यासारखे वाटत होते, पण ते पूर्णपणे ठीक दिसत होते. माझ्याकडे अनेक ट्रक होते, त्यामुळे गाड्यांची अवस्था समजण्याचा मला चांगला अनुभव होता. ती वृद्ध बाई माझ्या जवळ बसत म्हणाली की तो माझा मुलगा आहे. घरातून निघाल्यापासून तो म्हणत होता की ट्रकवाल्याच्या ढाब्यावर थांबू, गाडी थोडी दुरुस्त करून घेऊ. आम्ही इथपर्यंत पोचलो. कोणतीही अडचण आली नाही. मी त्याला काही सांगायला गेले तर तो चिडला. म्हणाला की रस्ता लांब आहे, तू याच ठिकाणी थांब. तिच्या बोलण्यावरून ती अतिशय साधी आणि निरागस वाटत होती. तिचा चेहरा पाहिल्यावरच तिचा साधेपणा जाणवत होता. मी विचारले की तुम्ही कुठे चालला आहात? तिने आपला पदर सावरत उत्तर दिलं की मला माहीत नाही बाळा. त्याने फक्त एवढंच सांगितलं की आज फिरायला जाऊ आई. माझी तब्येतही बरी नाही. मी त्याला समजावलं की पण तो कुठे ऐकतो, नेहमी ओरडतच असतो, माझं काहीच ऐकत नाही. मी विचारलं की तुम्ही काही खाल्लं आहे का? तिने डोकं हलवून नकार दिला आणि म्हणाली की सकाळी फक्त एक ब्रेडचा तुकडा खाल्ला होता. आता भूक लागली आहे. माझ्या मुलाने सांगितलं होतं की ढाब्यावर काहीतरी खाऊ. कदाचित तो गाडी दुरुस्त करून परत आला की इथेच जेवण करेल. मी मान डोलावली आणि गप्प बसलो. थोड्याच वेळात माझा एक कर्मचारी आतून आला आणि म्हणाला की भाऊसाहेब, जे मोठे कुटुंब आले आहे ते राहण्यासाठी खोली मागत आहेत, जरा येऊन त्यांच्याशी बोला, ते थोडे मोलभाव करत आहेत. मी मान हलवली आणि त्या वृद्ध बाईकडे पाहून म्हणालो की आई, तुम्ही इथेच बसा, मी आत्ता येतो, कुठेही जाऊ नका. ती लगेच हात उंचावत म्हणाली की हो हो बाळा, मी कुठे जाणार, माझ्या मुलाची वाट पाहायची आहे. जर मी इकडे तिकडे गेले तर तो पुन्हा ओरडेल. तिचे बोलणे ऐकून मी गप्पच मान डोलावली आणि आत गेलो. मला असे तरुण अजिबात आवडत नव्हते जे आपल्या आईवर ओरडतात. मी स्वतः लहानपणापासून माझी आई गमावली आहे. मला माहीत आहे की आई गमावण्याचं दुःख किती दीर्घ आणि एकटं असतं. आयुष्य किती रिकामं होतं हे मला चांगलंच माहीत आहे. मला कधीच घरचे जेवण नशिबात नव्हते. कदाचित याच कारणामुळे मी हा ढाबा सुरू केला. इथे मी माझ्या आईच्या हातच्या जेवणासारखी आपुलकी देण्याचा प्रयत्न करायचो. मी मोठमोठ्या शेफना कामावर ठेवले नव्हते, तर घरच्या बायका कामावर ठेवल्या होत्या. त्या आपल्या हातच्या ममतेने आणि गोडपणाने बनवलेलं जेवण प्रेमाने ग्राहकांना देत असत. आज जाऊन त्या कुटुंबाचे जेवण आणि राहण्याची व्यवस्था केल्यानंतर मी बाहेर आलो, पण ती वृद्ध बाई कुठे दिसली नाही. माझ्या जीवाची लटपट झाली. त्या तरुणाने आपल्या आईला माझ्या जबाबदारीवर सोडलं होतं आणि आता ती दिसत नव्हती. मला पश्चाताप वाटू लागला की काश मी तिला आतच बसवले असते. मी लगेच आजूबाजूला नजर फिरवली, पण ती कुठेही दिसली नाही. माझे हातपाय थंड पडू लागले. ढाब्याच्या दारात उभा राहून मी घाबरट आवाजात ओरडलो की आई, बाहेर आहात का?
माझा आवाज ऐकून 2-3 कर्मचारी आणि काही ग्राहक बाहेर आले. एकाने विचारलं की काय झालं साहेब, सगळं ठीक आहे का? मी लगेच सांगितलं की एक वृद्ध बाई होती गुलाबी कपड्यांमध्ये. ती कुठे गेली आहे पहा. तिच्या मुलाने तिला माझ्या जबाबदारीवर सोडले होते. एक तरुण म्हणाला की अरे भाऊ सोडा ना, कदाचित तिचा मुलगा आला असेल आणि ती त्याच्यासोबत गेली असेल. मी डोके हलवत म्हणालो की नाही, मला कोणत्याही मोटरसायकलचा आवाज आला नाही. तुम्ही सगळे आजूबाजूला पहा, कुठे गेली ती? माझे हृदय जोरजोरात धडकत होते. ती वृद्ध बाई अचानक गायब झाल्याने मी खूप बेचैन झालो होतो. मी परिसर फिरून पाहिला पण तिचा काही पत्ता लागला नाही. मी CCTV फुटेज तपासायला जाणारच होतो तितक्यात कोणीतरी माझ्या खांद्यावर हात ठेवला. मागे वळून पाहिलं तर तीच वृद्ध बाई होती. हातात काही फुलं घेऊन ती माझ्याकडे हसत होती. ती फुले माझ्याकडे देत म्हणाली की बाळा, तू खूप चांगला आहेस. मी पाहिलं तू त्या लोकांकडून कमी पैसे घेतलेस. मला खूप आवडलं म्हणून मी तुझ्यासाठी ही फुले तोडायला गेले होते. ही घे माझ्याकडून छोटीशी भेट. आता मला काहीतरी खायला दे, भूक लागली आहे. माझा मुलगा आला की तो तुला पैसे देईल. मी आश्चर्याने आणि काळजीने म्हणालो की आई, तुम्ही तर हद्दच केली. मी कधीपासून तुम्हाला शोधतोय. मला वाटलं तुम्ही कुठे हरवला आहात. माझे बोलणे पूर्ण होण्याआधीच तिने प्रेमाने माझ्या डोक्यावरून हात फिरवला आणि हसत म्हणाली की अरे बाळा, एवढा घाबरतोस कशाला? मी कुठे दूर गेले होते? मी तर सांगितलं होतं ना की मी कुठेही जाणार नाही. जर गेले तर माझा मुलगा ओरडेल. आता काही खायला दे, मला औषधही घ्यायची आहेत. तिचं बोलणं ऐकून मी तिचा हात धरला आणि तिला आत घेऊन गेलो. तिला एका चांगल्या खुर्चीवर बसवत मी विचारलं की आई सांगा, काय खाल? मी स्वतः आणून देईन. ती लगेच म्हणाली की मला खूप तिखट खाता येत नाही. माझ्या गळ्याला त्रास होतो. काही साधं किंवा गोड आण. मी लगेच विचारलं की तुम्हाला साखरेचा त्रास तर नाही ना? ती हलकेच हसली. ओठांवर बोट ठेवत म्हणाली की थोडासा आहे, पण आता माझा मुलगा इथे नाही, त्याने काय पाहायचंय, तू आण. मी हसत म्हणालो की काही नाही, जर तुम्हाला साखरेचा त्रास आहे तर मी तुम्हाला गोड अजिबात देणार नाही. तुमच्यासाठी मी थोडी खिचडी बनवतो. हे ऐकून तिने तोंड वाकडं करत लगेच म्हणाली की नको, खिचडी नको, काही चांगलं आण ज्याने माझा मूड चांगला होईल, पण तिखट कमी असावं. मी तिला लक्षपूर्वक पाहिलं. माहीत नाही कोणत्या कारणाने तिचे शब्द मला परिचित वाटत होते. मी डोके झटकले आणि काउंटरकडे गेलो. मी एका कर्मचाऱ्याला उकडलेले साधे तांदूळ तयार करण्यास सांगितले, जेणेकरून ती वृद्ध बाई आरामात जेवू शकेल. ती अजूनही माझ्याकडेच पाहत होती. मी हलकेच हसताच तिनेही हसत नजर खाली घेतली. तिच्याजवळ बसल्यावर मला एक विचित्र आपुलकी आणि शांतता जाणवत होती, जणू मी तिला यापूर्वी कधी भेटलो आहे. मी भिंतीवरच्या घड्याळाकडे पाहिलं. खूप वेळ झाला होता. तिचा मुलगा आता परत यायला हवा होता. माझ्या ढाब्यापासून टायर दुरुस्तीची दुकाने फार दूर नव्हती. मग त्याला इतका वेळ का लागत होता, हा विचार मला अस्वस्थ करत होता. मी पुन्हा तिच्या जवळ बसलो आणि विचारलं की तुमच्याकडे मोबाईल आहे का? तिने हाताने नकार दर्शवला आणि मला जवळ बोलावलं. मी थोडा झुकलो तेव्हा ती हळूच म्हणाली की बाळा, मी माझ्या मुलाला सांगितलं होतं की मला मोबाईल घेऊन दे, पण तो ऐकतच नाही. म्हणतो की आई, तुझं वय झालंय, तुला आता याची काही गरज नाही. मी लगेच म्हणालो की या वयात मोबाईल असणं तर अधिक गरजेचं आहे. जर तुम्ही कुठे हरवला तर काय होईल? ती हळूच म्हणाली की तेच तर झालं होतं एकदा. मी खरंच हरवले होते. खूप कष्टाने घरी पोचले. माझ्या मुलाला तर खबरही नव्हती. तो घरी बसून गाणी ऐकत होता. मी घरी पोचले तेव्हा तो माझ्यावरच चिडला. म्हणाला की कुठे गेली होतीस? मी म्हणाले की बाळा, मला मोबाईल दे, म्हणजे मला काही अडचण येणार नाही. पण तो चिडला. म्हणाला की माझ्याकडे एवढे फालतू पैसे नाहीत की तुझ्यावर खर्च करेन. पण तूच सांग, त्या दिवशी जर मी लोकांना विचारत घरी पोचले नसते तर काय झाले असते? कदाचित मी रस्त्यावर भटकत असते किंवा भीक मागत असते. तिचे बोलणे ऐकून मी हळूच मान डोलावली आणि विचारले की तुम्हाला काही अडचण आहे का? पैशांची गरज आहे का? तुमचा मुलगा काय काम करतो? ती हलकेच हसली आणि डोके नकारार्थी हलवत म्हणाली की नाही बाळा, मी घेणार नाही. मी ब्राह्मण कन्या आहे आणि ब्राह्मण लोक पैसे घेत नाही, फक्त देतात. तिच्या बोलण्याने माझे मन हेलावले. मी स्वतः ब्राह्मण होतो. मी कधीच कोणापुढे हात पसरवले नव्हते.
उलट नेहमीच दुसऱ्यांना मदत करत आलो होतो. मला माहीतच नव्हते की ब्राह्मण लोक देणारे असतात, घेणारे नाहीत. मी मान डोलावली आणि तिला पाहत म्हणालो की ठीक आहे आई, मी आता जेवण पाठवतो. तुम्ही जेवा आणि इथेच बसा, कुठेही जाऊ नका. मला काही महत्त्वाची कामं उरकायची आहेत. मग मी तुमच्याकडे परत येईन. ती दोन्ही हात उंचावत म्हणाली की देव तुला सुख देव बाळा. फक्त माझा मुलगा आला की आम्ही इथून निघून जाऊ. कुठे राहिला आहे तो माहीत नाही. मी गप्पच मान डोलावली आणि काउंटरवर जाऊन बसलो. तिच्या बोलण्यावरून हे स्पष्ट झालं होतं की तिच्याकडे तिच्या मुलाचा कोणताही संपर्क नव्हता. आता मला खरी काळजी वाटू लागली होती. जसजसा वेळ पुढे सरकत होता तसतसे माझ्या हृदयाचे ठोके वाढत होते. दुपार झाली पण तिचा मुलगा अजून आला नव्हता. मी माझ्या एका कर्मचाऱ्याला टायर दुरुस्तीच्या दुकानावर पाठवले, पण तिथून उत्तर आले की सकाळपासून शेकडो लोक आले पण कोणीही लक्ष दिलं नाही. मी स्वतः त्या दुकानदाराला भेटायला गेलो. त्या तरुणाचे वर्णन सांगितले, पण त्याचे उत्तर तेच होते की नाही भाऊ, असा कोणी आला नाही. आता मला खरंच घबराहट वाटू लागली होती. तो तरुण नक्की कुठे गेला होता? मी परत ढाब्यावर आलो तेव्हा ती वृद्ध बाई दरवाजाजवळ उभी होती. तिच्या चेहऱ्यावरची अवस्था सांगत होती की आता तीही बेचैन झाली आहे. मला पाहताच ती धावत आली आणि विचारू लागली की बाळा, काय झालं? माझ्या मुलाचा काही पत्ता लागला का? मी तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणालो की आई, आत या. बाहेर खूप ऊन आहे. कदाचित तो थोडा पुढे गेला असेल. त्याच्या गाडीत काही मोठी अडचण आली असेल. ती म्हणाली की नाही बाळा, एवढी मोठी गोष्ट नव्हती. तो फक्त टायरात हवा भरण्याची आणि काही छोटी कामं करण्याची बोलत होता. यात एवढा वेळ लागत नाही. तिच्या आवाजातील वाढती काळजी पाहून माझीही बेचैनी वाढत होती. मी तिला आत बोलावलं आणि माझ्या एका कर्मचाऱ्यामार्फत तिला एका खोलीत आराम करण्यासाठी पाठवलं, जेणेकरून ती थोडा वेळ विश्रांती घेऊ शकेल. वेळ हळूहळू पुढे सरकत होता. संध्याकाळचा अंधार पसरू लागला. ती वृद्ध बाई 2-3 वेळा खाली येऊन गेली. ज्यावेळी ती रडत खाली आली तिला पाहून मी घाबरलो आणि लगेच काउंटरवरून बाहेर आलो. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. ती म्हणाली की माझा मुलगा आला का? मला खूप घबराट वाटते. मला घरी जायचं आहे. माझा मुलगा भुकेला असेल, त्याने काही खाल्लं नसेल. तिची ममता आणि काळजी पाहून मला त्या तरुणावर खूप राग आला. कोणी इतका बेफिकीर असू शकतो का की आपल्या आईलाच विसरून जाईल? जर तो विसरलाच असेल तर सकाळपासून आत्तापर्यंतचा वेळ कमी आहे का? मला रागाने बेचैनी वाटत होती आणि ती वृद्ध बाई सतत रडत होती. मी तिला पकडून खुर्चीवर बसवलं आणि थंड पाण्याची बाटली मागवली. तिला पाणी देत मी म्हणालो की आई, असे रडून काही होणार नाही. मी काही तरी करतो, पण तुम्ही स्वतःला सांभाळा. असे रडल्याने तुमची तब्येत आणखीनच बिघडेल. ती म्हणाली की माझ्याकडे फक्त एकच औषधाची मात्रा आहे. जर उद्या सकाळपर्यंत औषध मिळाले नाही तर माझी तब्येत खराब होईल. माझे हातपाय जळायला लागतात. बाळा, काहीतरी कर. मी लगेच म्हणालो की आई, तुम्ही जे औषधं घेता त्याचा कागद आहे का? मला द्या, मी औषध मागवतो. तिने मान डोलावली आणि आपल्या गाठोड्यातून औषधाचा कागद काढून मला दिला. ती म्हणाली की हे माझ्या शुगरच्या आणि गळ्याच्या औषधांचे कागद आहेत. दोन्ही मागव बाळा, नाहीतर माझी तब्येत खूप बिघडेल. माझा मुलगा आला की तो तुझा प्रत्येक पैसा परत करेल. मी कोणाचे कर्ज ठेवत नाही. मी काही न बोलता तो कागद घेतला आणि माझ्या कर्मचाऱ्याला पाठवून औषधं मागवली. आता तिला भूकही लागली होती. मी तिला माझ्या जवळ बसवून जेवण दिलं. जेवताना ती काही वेळा रडायला लागायची. आपल्या मुलाला आठवून ती पुन्हा रडायची. माझे मन करत होते की त्या तरुणाला पकडून चांगलेच सुनवावे. कोणी इतका बेफिकीर कसा असू शकतो? माझे मन आणि डोके याच विचारात गुंतले होते. मी CCTV फुटेजही तपासले. मी फक्त हीच प्रार्थना करत होतो की त्या गाडीचा नंबर कॅमेऱ्यात यावा, पण दुर्दैवाने तसे झाले नाही. कॅमेऱ्यात फक्त गाडीचा पुढचा भाग दिसला, नंबर प्लेट दिसली नाही. यामुळे इथेही मला काही हाती लागलं नाही. रात्र आता आणखीनच गडद होत चालली होती. ती वृद्ध बाई आता थकली होती. तिचे डोळे हळूहळू मिटत होते. कदाचित औषधाचा परिणाम होत असावा. मी तिला पाहत म्हणालो की आई, एक काम करा, माझ्यासोबत घरी चला. तुम्हाला इथे असं एकटं सोडण्याचं मन होत नाहीये. मला माहीत नाही का, पण त्या बाईंसमोर मी जरा जास्तच मृदू झालो होतो. मी साधारणपणे खूप कठोर स्वभावाचा आहे. माझ्या सगळ्या कर्मचाऱ्यांना माझी भीती वाटायची. कोणीही माझ्याशी डोळे मिळवून बोलत नसे, पण त्या वृद्ध बाईसमोर मी जणू बदललो होतो. माझ्या ढाब्यात अनेक खोल्या होत्या,
जिथे ती रात्र काढू शकली असती, पण तरीही मला तिला एकटी सोडायचं नव्हतं. मला वाटत होतं की जर रात्री तिला माझी गरज पडली तर ती काय करेल, म्हणून मी तिला घरी येण्याचा आग्रह केला. पण ती लगेच म्हणाली की नाही बाळा, मी घरी जाणार नाही, मी इथेच बाहेर बसते, माझा मुलगा येईल. तिचे बोलणे ऐकून मला खूप दुःख झाले. मी तिला पाहत म्हणालो की आई, जर त्याला यायचे असेल तर तो येईलच. जर त्याने तुमच्याबद्दल विचारले तर माझे कर्मचारी मला फोन करतील. मी रात्रभर जागून वाट पाहीन, तुम्ही काळजी करू नका. पण तुम्हाला इथे एकटं सोडणं बरोबर नाही. तुम्ही आजारी आहात, माझ्या घरी गेलात तर तुम्हाला बरं वाटेल. तिच्या डोळ्यात अश्रू आले. ती म्हणाली की माझे मन मानत नाही. माझे मन सांगतंय की तो नक्कीच येईल आणि मग तुला त्रास होईल. अर्ध्या रात्री मला परत इथे कसं आणशील? मी लगेच म्हणालो की आई, तुम्ही मला बाळ म्हणालात ना, मी तुम्हाला अर्ध्या रात्री इथे एकटं सोडेन का? माझ्याकडे मोठमोठ्या गाड्या आहेत, ड्रायव्हर आहेत, तुम्ही काळजी करू नका. ती काहीशी गोंधळलेली दिसत होती. थोड्या वेळाने तिने मान डोलावली आणि म्हणाली की ठीक आहे, चल, मी तुझ्यासोबत येते, बाकीचे देवाला मान्य. हे बोलून तिने आपला पदर सावरला आणि म्हणाली की मी तयार आहे बाळा, चल. मी मान डोलावली. माझ्या व्यवस्थापकाला हाताने इशारा करून आवश्यक सूचना दिल्या आणि त्या वृद्ध बाईला घेऊन घरी निघालो. ती माझ्या गाडीच्या पुढच्या सीटवर बसली आणि हसत म्हणाली की माझी खूप जुनी इच्छा होती की मोठ्या गाडीतून फिरावं. पहा, आज देवाने माझी ही इच्छा पूर्ण केली. फक्त माझा मुलगा सोबत असता तर आणखी बरं वाटलं असतं. मी तिच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात आशा होती आणि मनात दुःख. ती किती सुंदर आणि नेक बाई होती आणि आम्ही तिच्यासारख्या बायकांची कदरही करत नाही. मला आता पूर्ण खात्री झाली होती की तो तरुण आपल्या आईपासून पळून गेला आहे. मला खूप खेद वाटत होता आणि दया येत होती. आता या बाईचं काय होणार? त्या क्षणी मी मनात ठरवलं की जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत या बाईची काळजी घेईन. देवाने काहीतरी कारणानेच या बाईला माझ्यापर्यंत पोहोचवलं आहे, नाहीतर तो तरुण तिला दुसऱ्या कोणत्याही ढाब्यावर सोडू शकला असता. मी घरी पोचलो. तिने माझा हात धरला. तेव्हा मला वाटलं की मी एक चांगला माणूस बनत आहे. माझं घर छोटं होतं, पण मी ते मोठ्या मनाने सजवलं होतं. गाडी पोर्चात थांबताच ती बाई खुश होऊन म्हणाली की वा, तुझं घर तर खूप छान आहे. माझी खूप इच्छा होती की असलं घर पाहावं, नाटकात पाहायचे. माझा मुलगा म्हणायचा की ही श्रीमंत लोकांची घरे असतात, तू खूप श्रीमंत आहेस का? मी हसत डोके खाली घालून म्हणालो की आई, मी श्रीमंत आहे की नाही हे सांगू शकत नाही, पण एवढं नक्की सांगू शकतो की मी कधी कोणापुढे हात पसरले नाहीत. जे काही कमावलं त्यात समाधान मानलं आणि जे जमलं ते वाटत राहिलो. ती हसत म्हणाली की देव तुझ्या नशिबात आणखीन बरकत देव. तू आज माझी जशी काळजी घेतलीस ती मी शब्दात सांगू शकत नाही. आज मी तुला मनापासून खूप आशीर्वाद दिले आहेत. फक्त माझा मुलगा मला घ्यायला यावा. मला त्याची खूप काळजी वाटते. त्याला फक्त माझ्या हातचं जेवण आवडतं. बाहेर तो कधीच खात नाही. मी फक्त हा हो मध्ये मान डोलावली आणि तिच्यासोबत गाडीतून उतरलो. एका क्षणाला माझ्या मनात आलं की या बाईला खरं सांगावं की तुझा मुलगा तुला सोडून कायमचा गेला आहे. पण ती ज्या प्रेमाने आणि विश्वासाने आपल्या मुलाला आठवत होती, त्याचे नाव घेत होती, त्यामुळे मी एक शब्दही बोलू शकलो नाही. मला वाटले की गप्प राहणेच चांगले. मी तिचा हात धरला आणि म्हणालो की आई चला आता आत जाऊ, मग तुम्ही थोडी चहा पिऊन विश्रांती घ्या. मग ती लगेच डोके हलवत म्हणाली की नको बाळा, त्याची गरज नाही, मी आता फक्त थोडी विश्रांती घेईन. पण माझ्या मुलाचा फोन आला तर मला नक्की उठव. असं समजू नकोस की आई झोपली आहे. मी अर्ध्या रात्रीही उठेन. माझ्या मुलाला वाट पाहायला लावू नकोस. मी काहीच बोलू शकलो नाही, फक्त गप्प तिला घेऊन आत गेलो. आम्ही लिव्हिंग रूममध्ये पोचलो तेव्हा माझ्या वडिलांचा आवाज आला. आलास का संदीप? मी कधीपासून तुझी वाट पाहतोय. तू आज खूप उशीर केलास. मी वळणार तेवढ्यात पाहिलं की माझे वडील माझ्या समोर उभे होते. मी काही बोलणार तेवढ्यात त्यांनी विचारले की ही बाई कोण आहे जी तुझ्या सोबत आहे? मी उत्तर देणार तेवढ्यात ती वृद्ध बाई अचानक वळली. तिच्या डोळ्यात अश्रू होते. तिचा चेहरा उदास आणि थकलेला दिसत होता आणि माझे वडील जणू त्यांची पुढचा श्वासच विसरले. मी आश्चर्याने दोघांकडे पाहत राहिलो. तेवढ्यात वडील धावत त्या बाईकडे गेले आणि त्यांना मिठी मारून रडायला लागले. त्यांचे असे रडणे माझ्या समजेच्या पलीकडचे होते. ती बाई शांत होती, पण आता तिच्याही सिसक्यांचा आवाज येऊ लागला. हे दोघे एकमेकांना ओळखत होते, पण ते का रडत होते हे माझ्या समजेच्या बाहेर होते.
मला अचानक भान आलं. ती बाई माझ्यापेक्षा वयाने खूप मोठी होती, तरी मी तिला मिठी मारली नव्हती. मला माझ्या संकोचाची एक विचित्र लाज वाटली. मी लगेच दोघांना वेगळं केलं आणि वडिलांकडे रागाने पाहत म्हणालो की हे काय असभ्यपणा आहे बाबा. तुम्हाला काय झालंय? तुम्ही काय वागणूक दाखवत आहात? जरा लाज राखा. ते आपल्या पाहुण्या आहेत. माझे बोलणं ऐकून वडील म्हणाले की ह्या पाहुण्या नाहीत, या आपल्या घराचा भाग आहेत. मग ते त्या बाईला म्हणाले की तू कुठे गेली होतीस? तुला माहीत आहे का की मी तुला कुठे कुठे शोधलं? मग त्यांनी त्या बाईचा हात पकडला, आपल्या हृदयावर ठेवला आणि म्हणाले की पहा, माझे हृदय किती जोरात धडकत आहे. मी लगेच वडिलांना बाजूला ढकलत म्हणालो की तुम्ही काय बोलत आहात? ही बाई आज माझ्या ढाब्यावर आपल्या मुलासोबत आली होती आणि चुकून इथे थांबली. ती आपल्या घरची कशी असू शकते? तुम्हाला काही गैरसमज झाला आहे का? वडील हळूच डोके हलवत म्हणाले की संदीप, ही कोणी दुसरी नाही, ही तुझी आई आहे, माझी पत्नी सुमती. हे बोलताना वडील जमिनीवर बसले आणि ती बाई पुढे येत बाबांना म्हणाली की विष्णू, तू ठीक आहेस ना? मला विश्वासच बसत नाही की तू जिवंत आहेस. त्यांचे बोलणे ऐकून मला एकामागून एक धक्के बसत होते. ही बाई माझी आई आहे, पण मला तर लहानपणापासून सांगितलं गेलं होतं की माझ्या आईचं निधन झालं आहे. मग ती जिवंत कशी असू शकते? ती बाई रडत म्हणाली की मला माफ कर संदीप, तुझ्या वडिलांनंतर मी दुसरे लग्न केले. मला दुसरा मुलगाही आहे. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. पण वडील म्हणाले की नाही, यात तुझी काही चूक नाही. तू योग्य केलंस, दुसरे लग्न केलंस. मला माहीत नाही यात चांगलं काय वाईट काय आहे, पण या वयात तू मला पुन्हा भेटलीस याचा मला खूप आनंद आहे. पहा, माझे हात थरथरत आहेत. मी आता दोघांजवळ बसलो आणि वडिलांकडे पाहत म्हणालो की तुम्ही दोघं काय बोलत आहात? कृपया मलाही सांगा. तुम्ही तर म्हणालात की आई आता या जगात नाही. वडील लगेच म्हणाले की मला वाटलं होतं की तुझी आई मरण पावली असेल, पण माझे मन नेहमी सांगत होते की ती जिवंत आहे. खरं सांगायचं तर मी आणि तुझी आई, तुला माहीत आहे, आम्ही एका बॉम्बस्फोटात वेगळे झालो. ती कुठे गेली आणि मी स्वतः कुठे पोचलो, मला स्वतःलाही कळलं नाही. माझ्या मित्रांनी मला वाचवलं, पण मी तुझ्या आईला शोधत राहिलो. ती मला सापडली नाही. मला वाटलं की ती गेली आणि तिचे शरीरही त्या अपघातात नष्ट झाले असेल, म्हणून मी मान्य केलं की ती आता नाही आणि तिच्या आठवणींसोबत जगण्याचा निर्णय घेतला. मी पुन्हा कधी लग्न केलं नाही, कारण मला वाटलं की मी तिला कायमची गमावलं आहे. त्या बाई लगेच म्हणाल्या की माझ्यासोबतही तसंच झालं. मला वाटलं की माझा नवरा आता या जगात नाही, म्हणून ज्या माणसाने माझा जीव वाचवला त्याच्याशी मी लग्न केलं. हे सगळं नकळत घडलं. मी देवाला साक्षी मानून सांगते की मला अजिबात माहीत नव्हतं की माझा पहिला नवरा जिवंत आहे. त्यांचे बोलणे ऐकून माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. निसर्ग असंही करू शकतो हे मी कधीच विचार केला नव्हता. मी लहानपणापासून माझ्या आईच्या प्रेमाला, तिच्या ममतेला खूप मिस केलं आहे. आयुष्यात खूप संघर्ष केले. आज तिला पाहून माझे अश्रू थांबत नव्हते. मी तिला माझ्या छातीशी कवटाळलं आणि खूप वेळ तिच्या खांद्यावर डोके ठेवून रडलो. ती मला सतत चुंबन घेत होती आणि एकच गोष्ट सांगत होती की संदीप, मी तुला खूप मिस केलं. तुला माहीत आहे, माझा दुसरा मुलगा जन्मला तेव्हाही मला शांती मिळाली नाही. मी फक्त तुझाच विचार करत होते. माझा पहिला मुलगा कसा असेल? आज तुला जिवंत आणि सुखरूप पाहून मला माझ्या देवावर विश्वास बसला आहे की तो काहीही करू शकतो. मी तिला खूप प्रेमाने मिठी मारली. जेव्हा मी वकिलाकडे 2 लग्नांबद्दल विचारले होते, तेव्हा त्यांनी स्पष्टपणे सांगितले की जर दुसरे लग्न अज्ञानामुळे झाले असेल तर ते अमान्य आहे, परंतु जर कोणी खऱ्या मनाने पश्चाताप केला तर देव त्याला माफ करू शकतो. कारण तुझ्या वडिलांसोबत तिचे पहिले लग्न कधीच संपले नव्हते. जोपर्यंत पहिले लग्न वैध आहे तोपर्यंत दुसरे लग्न मान्य होऊ शकत नाही. मी माझ्या आईवर अजिबात रागावलो नव्हतो आणि माझ्या वडिलांवरही नाही, कारण ते दोघेही निष्पाप होते. त्यांनी त्यावेळी जे योग्य वाटलं तोच मार्ग स्वीकारला. आम्ही तर देवाचे आभार मानले की त्यांनी चूक केली, पण ती जाणून बुजून नव्हती. त्यांना काय पाप आहे आणि काय नाही याची खबरच नव्हती. मी त्यांना माझ्या घरात राणीसारखा मान दिला. माझ्या धाकट्या भावालाही शोधून काढलं आणि त्याला घरी बोलावून 2 थप्पड मारले. मी म्हणालो की तू किती स्वार्थी निघालास, तुला लाज वाटायला हवी. ज्या बाईने तुला लहानपणापासून काखेत खेळवलं तिला तू एकटी सोडून निघून गेलास. तो रडत म्हणाला की माझ्याकडे स्वतःला जेवायला पैसे नव्हते, मी तिला कसं सांभाळलं असतं. म्हणून मी विचार केला की जर ती माझ्या डोळ्यांसमोर नसेल तर मला दुःखही होणार नाही. हेच कारण होतं की मी तिला सोडून निघून गेलो. पण मी त्यालाही माफ केलं.
इतक्या वर्षानंतर माझी आई मला परत मिळाली होती. गरज पडली असती तर मी तिच्यासाठी माझा जीवही दिला असता. जेव्हा मी देवाची लीला आणि चमत्कारांबद्दल विचार करतो तेव्हा माझे डोळे भरून येतात. मी जितके त्याचे आभार मानले तितके कमीच आहे. तर मित्रांनो, कशी वाटली कथा कमेंट करून नक्कीच सांगा. आणि कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.